अंबेजोगाईमध्ये साहेबांना नाव दिलेलं आहे. दोन लबाड लांडगे तुम्हाला माहिती आहेत कुठले आहेत आणि काय आहेत. म्हणजे ह्या दोन लबाड लांडग्यांनी आजपर्यंत दलित आणि मुस्लिम समाजाच्या नावावर राजकारण करून कुठल्याही दलित किंवा मुस्लिम माणसाला त्यांनी आजपर्यंत त्यांच्या म्हणजे त्यांचं कुठं भलं केलं नाही. हे फक्त इलेक्शन पुरतं दलित आणि मुस्लिमच्या नावावर यांनी आजपर्यंत निवडून आलेले आहेत. आज पृथ्वीराज साठे साहेब असतील किंवा पापा मोदी असतील, यांनी आजपर्यंत प्रत्येक दलित आणि मुस्लिम माणसाला वापर केलेला आहे इलेक्शन मध्ये. त्याच प्रकारे त्यांनी आम्हाला स्वीकृतच्या नावाखाली त्यांनी आम्हाला सांगितलं की जर आम्ही तुम्हाला स्वीकृत नाही केलं तर साहेब तुम्ही आम्हाला शिवाजी चौकात येऊन मारा. मग मला सांगा आता तुम्ही त्या लायकीचे आहात का? तुम्ही दिलेला शब्द पाळणार का? शिवाजी चौकामध्ये येऊन मार खाणार का तुम्ही? आमचं एवढं मत आहे. तुम्ही जे दोघांनी सांगितलं होतं की आम्ही जर तुम्हाला स्वीकृत पद नाही दिलं तर साहेब तुम्ही आम्हाला शिवाजी चौकात मारा, तोंडावर चपला मारा म्हणून ह्यांनी शब्द दिला होता. मग त्या शब्दाला ह्यांनी पाळावं. जे आम्हाला स्वीकृतचं पद सांगितलं होतं त्यांनी ते आम्हाला दिलं नाही. ज्या दिवशी नॉमिनेशन अर्ज भरायचा होता त्या दिवशी आम्हाला त्यांनी सांगितलं की हे तुमच्याकडे पेपर आहेत का? आम्ही त्याच्या अगोदर त्यांना 15-20 दिवसापासून आम्ही इलेक्शन झाल्यापासून आम्ही फोन करत होता की आम्हाला भेटायचंय. ज्यावेळेस हे इलेक्शनच्या वेळेस ह्यांनी पार पाया पडायची तयारी यांची, पण इलेक्शन झाल्याच्या नंतर ह्यांनी अवघा आमचे फोन सध्या उचलले नाहीत. पुन्हा लास्टच्या दिवशी यांनी आम्हाला फोन करून बोलून घेतलं. आम्ही आमच्या बहुजन विकास मोर्चातर्फे याचा जिल्हाभर निषेध करू आणि जे 15 वार्ड क्रमांकमध्ये जे नगरपालिकेची निवडणूक झाली आणि जे आम्ही ते तिन्ही पण उमेदवार निवडून आणलेत तर त्या तिन्हीच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक आयोगामध्ये जाणार आहोत, हायकोर्टमध्ये जाणार आहोत की ते निवडणूक जी झालेली आहे ते रद्द करण्यात यावी, परत निवडणूक घेण्यात यावी. ह्याच्यासाठी आम्ही हायकोर्ट पर्यंत जाणार आहोत. आणि जे पापा मोदीचं जे स्वीकृत त्यांनी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तर त्यांनी क्लिअर कट आम्हाला धोका दिलेला आहे. ह्या बॉन्डवर त्यांनी नोटरी केलेली आहे. ह्याच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगामध्ये सांगू की ह्यांनी आम्हाला प्रलोभन देऊन आमच्याशी धोका दिलेला आहे. त्यांचंही सदस्य पद रद्द करावं. कमीत कमी त्यांचं 6 वर्षासाठी तरी त्यांचं इलेक्शन पासून त्यांना वंचित ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी इथून आम्ही हायकोर्ट पर्यंत जाणार आहोत. आमचं एवढंच मत आहे. साहेबांनी बोलल्याप्रमाणे शिवाजी चौकामध्ये दोघांनी यावं, नाक घासून दलित समाजाची, आंबेडकरी समाजाची माफी मागावी की इथून पुढे आम्ही दलित असू किंवा मुस्लिम असू अशा प्रकारचे आम्ही आश्वासन जर दिले तर ते आम्ही पाळू. आजपर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांना आश्वासन दिले स्वीकृतच्या नावाखाली, पण ते लोक गप बसले. पण मी आंबेडकरी चळवळीचा एक कट्टर कार्यकर्ता आहे. मी गप बसणारा माणूस नाही. मी शिवाजी चौकामध्ये सध्या त्यांच्या तोंडाला काळ फासणारा माणूस आहे. त्यांनी जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत माफी मागितल्याच्या नंतर सध्या आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत. एवढं सांगतो की अशा घटना ह्यांनी आजपर्यंत पुन्हा सोबत ही करावं नाही. अंबेजोगाईमध्ये बघितले आपण फक्त इलेक्शन दलित आणि मुस्लिम समाज किती आहे, जवळपास 15,000च्या आसपास दलित समाज आहे, मुस्लिम समाज जवळपास 24,000-25,000 पर्यंत आहे. पण आजपर्यंत त्यांनी वापर केलेला आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे, आम्ही फक्त संघटनेचे कार्यकर्ते आहोत, अन्यायाच्या विरोधात लढणारे माणसं आहोत. आज ह्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे. आज आम्ही ह्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.